लाभार्थींना मिळालेले घरकुल वेळेत पूर्ण करावे यासाठी गावोगाव अधिकारी अलर्ट। लाभार्थींना मिळालेल्या घरकुलाचे अधिकाऱ्यांनी केले भूमिपूजन। सुरू न झालेली व अपूर्ण असलेली सर्व घरकुले पूर्ण करण्यासाठी अधिकारी फिरतायत गावोगाव। अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या संकल्पनेतून घरकुल योजनेअंतर्गत सर्व प्रकारच्या योजनांमध्ये प्रलंबित असलेली घरकुले, नवीन घरकुले, प्रलंबित हप्ते तात्काळ वितरित करण्याबाबत शासन अलर्ट मोडवर असल्याने जिल्हा परिषदेच्या आदेशान्वये पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोनल शहा यांच्यासह सर्व कार्यालयीन अधिकारी तालुक्यातील गावागावातील घरकुल लाभार्थींच्या घरकुलाची पाहणी व चौकशी करण्यासाठी फिरत असून मिळालेल्या लाभार्थ्यांचे घरकुलाचे अधिकाऱ्यांनी भूमिपूजन करून आणि अपूर्ण असलेले घरकुल पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी लाभार्थींना सूचना दिल्या असून शेवगावच्या गटविकास अधिकारी सोनल शहा यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियंता, कनिष्ठ अभियंता, कृषी अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, गृहनिर्माण अभियंता हे काम करत आहेत। शेवगाव तालुक्याच्या बालम टाकळी येथे अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी व लाभार्थींना येत असलेल्या अडचणी संबंधित अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करून घरकुलाचे कामाचे भूमिपूजन केले। यावेळी सरपंच डॉक्टर राम बामदळे, ग्रामसेवक सुनील काळे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सचिन भाकरे, विस्तार अधिकारी दादासाहेब शेळके, विस्तार अधिकारी गौतम फाजगे, स्थापत्य अभियंता निलेश झिरपे, स्थापत्य अभियंता सतीश मोरे, जब्बारभाई पटेल, कनिष्ठ अभियंता प्रशांत भोसले, गृहनिर्माण अभियंता अमोल आल्हाट, विक्रम बारवकर, विठ्ठल देशमुख, मधुकर पाटेकर, जमादार शेख, नासिर शेख, श्याम राजपुरे, पिंटूभाई शेख, दिलीप भोंगळेसह अधिकारी आणि ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी इसाक शेख, शेवगाव। आनंदजी भंडारी साहेब यांच्या संकल्पनेतून व पंचायत समिती शेवगावच्या गटविकास अधिकारी सोनल शहा मॅडम यांच्या संकल्पनेतून घरकुल प्रत्येक गावामध्ये मिळालेले आहेत। त्या अनुषंगाने प्रत्येक गावामध्ये व्हिजिट देण्याचं कार्य सोनल शहा मॅडमच्या आदेशानुसार आम्ही करत आहोत। याचा एकच उद्देश आहे, तळागाळातील लाभार्थ्यांचे जे घरकुल योजना लाभार्थ्यांना देण्यात आलेली आहे शासनातर्फे, त्या योजनेचा लाभ हा झालाच पाहिजे। त्यासाठी जे घरकुलं सुरू होत नाही त्यासाठी आम्ही पाऊल उचललेले आहेत। जे घरू सुरू होणार नाहीत त्यासाठी प्रत्येक पंचायत समितीचा कर्मचारी आम्ही या ठिकाणी जाऊन त्या लाभार्थ्याला मोटिवेशन करतो की त्याने लवकरात लवकर घर सुरू करावे, जेणेकरून तो लाभार्थी पक्क्या घरात राहू शकेल। हा दृष्टिकोन माननीय आनंदजी भंडारी साहेबांचा आहे। या दृष्टिकोनातून आम्ही एक एक पाऊल पुढे टाकत चाललेलो आहोत। घरकुलाचे प्रत्येक वेळेचे अडलेले काम आहेत ते कसे सोयीस्कर होतील व कसे त्यांना पूर्णत्वात जावं यासाठी आम्ही आमची टीम साधारणतः या टीममध्ये 10 टीम आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत। प्रत्येक टीममध्ये पंचायत समितीचे 3 कर्मचारी आहेत व ग्रामपंचायत लेवलमधून 1 कर्मचारी आम्ही सोबत घेतलेला आहे। आम्ही 14 जणांची टीम या ठिकाणी केली आणि प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत। आणि आत्ताच्या या व्हिजिटमध्ये आम्हाला असे दिसून येत आहे, जे उर्वरित राहिलेले लाभार्थी आहेत नक्कीच त्याची घरं पूर्ण होतील व बालम टाकळी एक आदर्श गाव आपल्या तालुक्याला व जिल्ह्याला दाखवून देईल अशी या ठिकाणातून स्थिती आम्हाला आजच्या दिवशी दिसून येत आहे। धन्यवाद। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।